नमस्कार मित्रांनो, मानसी बोलते. दुपारी 3 वाजता मस्त ऊन पडलेलं आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. पुन्हा एकदा ढगाळलेलं वातावरण. 24 जूनला पडलेल्या त्या पावसाने मनाला एक वेगळीच उभारी दिली होती. 2 दिवस आभाळ भरून आलं होता आणि पाहता पाहता काय आज 26 जूनला पुन्हा एकदा ऊन सावलीचा खेळ सुरू झालाय. कधी लख्ख कोवळं ऊन तर कधी अचानक दाटून आलेले ढग. सगळीकडे हे जे 2 दिवसात हिरवेपण आलंय ना, खूप भारी. ते बघून वाटतं निसर्ग स्वतःला किती सहजपणे बदलतोय. आपल्याही आयुष्यात ऊन सावलीचे दिवस येतात, पण आपण मात्र त्या बदलांशी लढत बसतो. निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. स्वच्छंद कसा जगावा आणि प्रत्येक बदलाचा आनंद कसा घ्यावा, हे तो दररोज आपल्याला शिकवत असतो. खूप लोक विचारतात, निसर्गावर एवढं प्रेम का करायचं? तर त्याचं उत्तर एकच, निसर्ग ही आपली ओळख आहे आणि आपलं मूळ आहे. आपण चार भिंतीच्या आत अडकलो आहोत, पण आपलं मन मात्र या मातीतच रुजलेलं असतं. आपण जेव्हा निसर्गावर प्रेम करतो, तेव्हा आपण नकळत स्वतःवर प्रेम करायला लागतो. कारण आपण निसर्गापासून वेगळे नाहीच आहोत. आपण त्याचाच एक भाग आहोत. निसर्ग कधीच आपल्याकडे अपेक्षा करत नाही. तो फक्त आपल्याला देतो. वारा असो, वारा असो, मातीचा सुगंध असो, ती निख्खळ शांतता. जेव्हा जग तुम्हाला विचारत असतं, की तू किती यशस्वी आहेस, तेव्हा निसर्ग तुम्हाला विचारतो, तू आज किती आनंदी आहेस? म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात या, त्याला अनुभवा आणि त्याच्याशी पुन्हा एकदा मैत्री करा. कारण निसर्गावर प्रेम करणं म्हणजे आयुष्यावर प्रेम करणं आहे. मी मानसी तुमच्यासोबत आपल्या या निसर्गाच्या प्रवासात पुन्हा भेटूया अशा एका शांत संवादासाठी. तोवर निसर्गाच्या जवळ राहा आणि स्वतःला जपायला विसरू नका. आणि हो, प्राण्यांवर सुद्धा प्रेम करा. बाय.